तर मित्रांनो हे बघा दिवस पण मावळलेला होता. मग म्हणलं चला आजचा ब्लॉग आपला फक्त आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर होणार आहे. तर आपण आपल्या शाळेची पूर्ण माहिती आणि आपली शाळा कशी आहे तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुमचा लाडका तात्या टू बी कंटिन्यू. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका तात्या आणि आता आपण बघणार आहे आपली हिरेवाडीची मराठी शाळा. तर आपल्या मराठी शाळेचं तुम्हाला पूर्ण कसं काम झालं आणि आपल्या इतर शिक्षकांनी कसं कसं काम केलंय सगळं तुम्हाला सगळ्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. तर आपला व्हिडिओ बघत राहा. चला तर तुम्हाला मी अगोदर दाखवतो आपल्या शाळेची पाण्याची टाकी. तर मित्रांनो हे बघा, ही आपल्या शाळेची पाण्याची टाकी मुलांना पाणी पिण्यासाठी आणि इतरच्या शाळेतल्या ग्राउंड मधल्या झाडांना पाणी भरण्यासाठी. तर मित्रांनो ही टाकी बघितली कशी आहे. तुम्हाला अजून आपल्या शाळेतलं तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवणार आहे जी नवीन नवीन आलेली आहे. तर चला. तर माझ्या मागे अशी छायाचित्र तुम्हाला दिसतंय. हे बघा एक नंबर लहान मुलांना पूर्ण म्हणजे एकदम पूर्ण वाक्य उलगडून असं कळण्यासाठी मागे सगळं दिलेलं आहे. बघा एक या साईडला फौजी आहे आपल्या भारताचा आणि या साईडला आपला शेतकरी पोशिंदा आहे. तर बघितलं का. आणि इकडे पण बघा, इकडे सगळं एकदम फळा वगैरे बाहेरचा फळा आहे. आतला फळा आतमध्ये, हा बाहेरचा फळा आहे. इकडे बघा हे मुली कशा अभ्यास करतात आणि हा मुलगा कसा याच्या हातात कॅमेरा आहे. वरती बघा माकड. इकडे बघा हे एकदा वाचा, थेंबे थेंबे पाण्याचा जपूया, भविष्य आपले सुरक्षित करूया, पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, त्याच वाचवण्यास प्रयत्न करू, पाणी स्त्रोतांचे संवर्धन करूया, भावी पिढीसाठी पाणी राखूया, आमचे पाणी आमची योजना आमची जबाबदारी. बघितलं का, अशी एक म्हण आहे आणि म्हण नाही ते रिलेटेड, तर ही रियालिटी मध्ये आहे असं वाक्य. हे एकदम ट्रू लाईन आहे. माग बघितलं कशासाठी आहे, मुलांना पाणी पिण्यासाठी, हात धुण्यासाठी इथं सगळी स्वतंत्र व्यवस्था केलेली. त्या टाकीचं पाणी पाईपलाईन वाटत इथं येतं, इथून आमचे मुलं भांडे वगैरे धुतात आणि हात धुतात, पाणी पितात. तर तुम्हाला ती टाकी, तुम्हाला ते नळ दाखवतो. तर बघा हे माग पाण्याचे नळ आहेत, त्याच्यावर वाक्य काय तुम्ही आता वाचा, स्वच्छ हात आरोग्याला साथ. कसं वाक्य आहे, एक नंबर आहे का नाही. तर आपण जे पुढचं बघणार आहे पुढची वस्तू, तर ते बघायच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती वस्तू मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, दोन साईडला दोन बाथरूम आहे, एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी. तुम्ही आता बघू शकता. तर बघा आकर्षक असं एक भव्य दिव्य ग्राउंड पण आहे इथं आणि इकडे शेजारीच अंगणवाडी पण आहे छोट्या छोट्या मुलांना शिकण्यासाठी. तर हे बघा ग्राउंड किती मोठं आहे आपल्या मराठी शाळेचं. एक नंबर ग्राउंड आहे आपल्या शाळेचं आणि शाळा बघा किती क्वालिटी दिसती. तालुक्यात एक नंबरची आपली मराठी शाळा आहे. बघा तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा. तरी अजून पुढे तुम्हाला दाखवायचंय बरेच काही. तोपर्यंत आपल्याला लाईक आणि कमेंट मध्ये सांगा कशी आहे शाळा. चला तर तुम्हाला आपल्या शाळेच्या मागचं ग्राउंड मध्ये जे झाडं आहेत, म्हणजे जे आमच्या काळात आम्ही ते झाडं लावले होते आणि आमच्या अगोदरच्या मुलांनी ते झाडं लावली होती, ते झाडं तुम्हाला सगळे दाखवते. बघा बघा हे झाड एक नंबर झाड आहे का नाही. आता किती मोठली झाली झाड पहा, त्या कोपऱ्यात पण तिकडे बघा. आणि तेच आपल्या शाळेची बॅक साइड पण बघा किती छान आहे. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. आता असं वाटतंय की पुन्हा याच शाळेत ऍडमिशन घ्यावा, पण आम्हाला ऍडमिशन काय देणार नाही. तर आता तुमच्या मनात एक विचार आला असेल, तुम्ही असा विचार करत असाल का, आता एवढी भारी शाळा आहे, एवढं भारी प्रांगण आहे, एवढं भारी ग्राउंड नाही म्हणजे झाडं वगैरे सगळं भारी आहे एकदम, मुलांना पाण्याची टाकी आहे, बाथरूम सेपरेट आहे, तर मग एक गोष्ट नाहीये. तर ती गोष्ट मला माहिती कोणती नाहीये. तुम्हाला असं वाटलं की या शाळेत कॅमेरा नाहीये, तर तुम्हाला कॅमेरा पण दाखवतो, व्हिडिओ बघत राहा. चला. तर आता मी डायरेक्ट जिथे कॅमेरा आहे ना तिथं आलेलो आहे आणि तुम्हाला कॅमेरा मी झूम करून दाखवतो. थांबा. दिसला का, दिसला का. छोट्या छोट्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी हा कॅमेरा आहे. आणि आणखी एक शेवटचं, तर हे जे काम केलं इथं बरेच शिक्षक येऊन गेलेत, प्रत्येक शिक्षकांनी चांगलं काम केलं. आमच्या वेळेस पण जे शिक्षक होते त्यांनी पण काम केलं शाळेचं, आणि आता जे शिक्षक आहेत चिकणे सर आणि गागरे सर, तर यांनी पण या वर्षी एकदम उत्कृष्ट असं काम केलंय. बघा मध्ये शेड पण त्यांनी बनवलेला आहे, एकदम भारी काम. आणि इथं पुढे जो वट्टा आहे ना, हा वट्टा पण त्यांनी बनवला, तुम्हाला दाखवतो वट्टा. बघा हा वट्टा बघा किती भारी आहे.
इथं मुलं निवांत जेवतात दुपारच्या सुट्टीत, मस्त तिखट भात गोड भात एक नंबर खाते नाही की एकदम असं म्हणजे निसर्गात बसून. त्यांना कुठल्याही प्रकारची दमदाटी नाही, त्यांच्या मनासारखं शिक्षण त्यांना या शाळेत भेटते. तर बरंच काय या शाळेतून शिकण्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपली ही शाळा अजून पुढं पण अशीच प्रगती व्हावं आपल्या शाळेची, आणि असेच आपले शिक्षक आपल्या मुलांना चांगलं शिकवावा हीच कळकळीची विनंती आहे.